इयत्ता 7वी विज्ञान पाठ 4 सजीवातील पोषण या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, अन्न प्रकारांनुसार वर्गीकरण करा। वाघ, गाय, गिधाड, जीवाणू, हरिण, शेळी, मानव, कवके, सिंह, म्हैस, चिमणी, बेडूक, झुरळ आणि गोचिड यांचे आपल्याला अन्न प्रकारांनुसार वर्गीकरण करायचे आहे। आपण खाली वर्गीकरण लिहिलं आहे। शाकाहारी प्राणी यामध्ये येतात गाय, हरिण, शेळी, म्हैस। मांसाहारी प्राणी यांमध्ये येतात वाघ, सिंह, बेडूक। मिश्राहारीमध्ये येतात चिमणी, मानव आणि झुरळ। स्वच्छताकर्मीमध्ये गिधाड। नंतर विघटकचे 2 प्रकार पडतात, मृतोपजीवी आणि परजीवी। मृतोपजीवीमध्ये आहेत जीवाणू आणि कवके आणि परजीवीमध्ये आहे गोचिड। पुढचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा। अ गट आपण इथे जोड्या लावून घेतलेल्या आहेत। परजीवी वनस्पती आहे अमरवेल, कीटकभक्षी वनस्पती आहे ड्रॉसेरा, मृतोपजीवी वनस्पती आहे भूछत्र आणि सहजीवी वनस्पती आहे दगडफूल। प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। त्यामधला अ, सजीवांना पोषणाची गरज का असते? उत्तर, सजीवांना पोषण आवश्यक असते कारण जीवनावश्यक प्रक्रिया अखंडित चालू ठेवण्यासाठी, शरीराच्या वाढीसाठी आणि निरोगी राहण्यासाठी ते गरजेचे असते। आ, वनस्पतींची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा। उत्तर, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे वनस्पती पाणी, क्षार, पोषण तत्वे आणि कार्बन डायऑक्साईड वापरून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या मदतीने पानांमध्ये स्वतःचे अन्न तयार करतात। प्रकाश संश्लेषण क्रियेचे रासायनिक समीकरण खालीलप्रमाणे: कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी, प्रकाश ऊर्जा आणि हरितद्रव्ये यांच्या माध्यमातून अन्न प्लस ऑक्सिजन 6CO2 प्लस 6H2O = 6C6H12O6 प्लस 6O2। ई, परपोषी वनस्पती म्हणजे काय? परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणासह लिहा। उत्तर, परपोषी वनस्पती म्हणजे ज्यांना हरितद्रव्य नसल्याने स्वतःचे अन्न स्वतः तयार करता येत नाही, त्या अन्नासाठी इतरांवर अवलंबून असतात। त्यांचे मुख्य प्रकार: 1. परजीवी। यामध्ये 2 प्रकार आहेत, बांडगुळ। बांडगुळ हा अर्धपरजीवी आहे, जसं की वनस्पतींमधून पाणी, क्षार घेतो आणि स्वतःचे अन्न स्वतः बनवतो। दुसरी आहे अमरवेल, ही आहे पूर्ण परजीवी, पूर्णतः दुसऱ्यांवर अवलंबून असते। दुसरा प्रकार आहे कीटकभक्षी, कीटकांना खाऊन जगतात, उदाहरणार्थ घटपर्णी आणि ड्रॉसेरा। तिसरा प्रकार आहे मृतोपजीवी, मृत अवशेषांचे विघटन करून पोषक द्रव्ये शोषतात, उदाहरणार्थ कवकवर्गीय सजीव। ई, प्राण्यांच्या पोषणाचे विविध टप्पे किंवा पायऱ्या स्पष्ट करा। उत्तर, प्राण्यांमधील पोषणाचे 5 टप्पे आहेत. 1. अन्नग्रहण, मुखावाटे शरीरात अन्न घेणे. 2. पचन, विकरांद्वारे अन्नाचे विद्राव्य घटकात रूपांतर करणे. 3. शोषण, पचलेले अन्न रक्तात लहान आतड्यात शोषले जाते. 4. सात्मीकरण, शोषलेल्या अन्न घटकांपासून शरीराच्या पेशी व ऊतींमध्ये ऊर्जा निर्माण करणे. 5. आहे उत्सर्जन, न पचलेले अन्न शरीराबाहेर टाकणे। उ, एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव कोणते? उत्तर, अमिबा, युग्लिना आणि पॅरामेशियम हे एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव आहेत। चौथा प्रश्न आहे, कारणे लिहा। अ, कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो। उत्तर, कीटकभक्षी वनस्पती कीटकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपली अन्नाची गरज भागवण्यासाठी आकर्षक रंगाच्या असतात। आ, फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते। उत्तर, फुलपाखरांना फुलातील रस शोषण्यासाठी खास नळीसारखी सोंड असते, जी त्यांना अन्नग्रहणासाठी मदत करते। 5वा प्रश्न आहे, वनस्पती आणि प्राणी यांच्या पोषण पद्धतीनुसार ओघ तक्ता तयार करा। ओघ तक्ता आपल्याला दिला आहे, त्यातील काही रिकाम्या जागा आपण भरलेल्या आहेत। पोषण, वनस्पती आणि प्राणी। वनस्पतींमध्ये स्वयंपोषी, परपोषी आणि सहजीवी असे 3 प्रकार असतात। परपोषीचे पुन्हा 2, कीटकभक्षी आणि मृतोपजीवी असे प्रकार पडतात। प्राण्यांमध्ये समभक्षी, मृतोपजीवी आणि परजीवी असे 3 प्रकार पडतात। परजीवीचे पुन्हा बाह्यपरजीवी आणि अंतस्थ परजीवी असे 2 प्रकार पडतात। प्रश्न 6वा, विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या। अ, आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का? उत्तर, आपण घरात अन्नपदार्थ बनवत असलो तरी ते वनस्पती किंवा प्राण्यांपासून मिळवतो। आपण वनस्पतींप्रमाणे प्रकाश संश्लेषण करत नाही, म्हणून आपण स्वयंपोषी नाही। आ, स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते का?
उत्तर निसर्गातील अन्नसाखळीत स्वयंपोषी सजीवांची संख्या परपोषींपेक्षा जास्त असते, कारण स्वयंपोषी पुरेसे असतील तरच परपोषी तग धरू शकतात, अन्यथा ते नष्ट होतील. वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात, असे का? उत्तर वाळवंटी भागात स्वयंपोषी म्हणजेच अन्न उत्पादक कमी असल्याने परपोषींची म्हणजे अन्नासाठी इतरांवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी असते, कारण अन्नाची उपलब्धता कमी असते. याउलट समुद्रात मोठ्या प्रमाणात वनस्पती प्लावक वनस्पतींसारखी जीव असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या परपोषींची संख्या जास्त असते. हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवात अन्न का तयार होत नाही? उत्तर वनस्पतींच्या हिरव्या भागांव्यतिरिक्त इतर अवयवात अन्न तयार होत नाही, कारण फक्त हिरव्या भागात हरितद्रव्य असते, जिथे प्रकाशसंश्लेषण होते आणि अन्ननिर्मिती होते. बाह्यपरजीवी व अंतस्थ परजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते? उत्तर बाह्यपरजीवी प्राणी अन्नासाठी पोशिंद्यावर अवलंबून असतात. बाह्यपरजीवी उदाहरणार्थ डास, ढेकूण रक्त शोषतात, ज्यामुळे मलेरिया, डेंग्यू यांसारखे रोग पसरतात. अंतस्थ परजीवी शरीरात राहून पोषणद्रव्ये शोषून कुपोषण आणि विविध रोग निर्माण करतात. दोन्ही प्रकारचे परजीवी आरोग्याचे मोठे नुकसान करतात.